मंडळी हाय हॅलो नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी निवेदक रुपेश वाळके। मित्रांनो पाहू शकता सुंदर असा समुद्र आहे, सुंदर असा बीच आहे। मी आज आलोय मुंबईमधील सांताक्रूझ हा जुई बीच आहे। अतिशय सुंदर असा बीच आहे। थोडासा कचरा दिसतोय पाठीमागे। अनेक पर्यटक या ठिकाणी मजा घेण्यासाठी आलेत। आता सायंकाळचे 5 वाजलेत। थोडंसं ऊन कमी झाल्यामुळं आम्ही देखील आलोय। मित्रांनो काल मी माझी वाईफ आहे काजल, तिचा पेपर होता पवईला, रेल्वेचा पेपर होता, त्या एक्झामसाठी आलो होतो। आणि सकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत तिचा पेपर होता। आणि तो पेपर संपल्यानंतर माझी बहीण राहते इथं खारदांड्याला सांताक्रूझला, तिथं मी आलोय आणि दिवसभर तिथं आराम केला। मस्तपैकी जेवण वगैरे झाले। म्हटलं आता आमचा भाचे कुणाला असेल, दिव्या, पुन्हा दीक्षा आहे आणि आमचे मावस बंधू कार्तिक यांच्या समेत आम्ही आता बीचवर आलोय। भाचा कुणाल म्हटला की चला मामा आपण बीचवर जाऊ, मस्त मौज मजा करू। आणि माझी देखील अनेक दिवसांपासून इच्छा होती की मुंबईला फिरायला जायचं, पण ती आज अनेक वर्षांनंतर माझी इच्छा पूर्ण झाली। मी लहानपणी आलो होतो पण तेवढंसं मला आठवत नाही। आणि आता मी आज आलोय पेपरच्या निमित्ताने, परीक्षेच्या निमित्ताने। आणि आलो असताना म्हटलं चला थोडंसं मुंबई देखील फिरून होईल। पाहू शकता किती सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो। लाटांवर लाटा येतात आहे, अतिशय सुंदर अशा लाटा आहेत। सुंदर लाटा, नारळाची झाडं। खरं तर समुद्र आणि नारळाची झाडं हे गणित ठरलेलं आहे। जिथे इथं समुद्र असतो तिथे नारळाची झाडं निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एक चांगला बीच आहे जुहू बीच। आपल्याला जर मुंबईमध्ये यायचं असेल, प्लॅन करायचा असेल तर सुंदर असा बीच आहे मित्रांनो। थोडंसं कचरा वगैरे आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे दिसतात आहे। मी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना देखील विनंती करेन, कृपया बीचवर आल्यानंतर आनंद घ्या। कुठल्याही निसर्गाची हानी होईल, पर्यावरणाची हानी होईल असं करू नका, जेणेकरून बीच स्वच्छ राहायला पाहिजे। आणि स्वच्छ राहिलं तर अनेक पर्यटक या ठिकाणी येतील, मजा घेतील। आणि कुठंतरी आपण पर्यावरणाची हानी केली नाही पाहिजे, मला असं सांगायचं आहे। पाहू शकता सुंदर अशा लाटा येतात आहे। लाटांवर लाटा येतात आहे। आणि इथंच जवळ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबईचं आहे, त्यामुळे अगदी 2-2 मिनिटाला विमान या ठिकाणी येतात। आत्ताच 2 मिनिटं आलं नाही। आता आल्यानंतर हे बघा विमान आले, विमान दाखव कार्तिक, हे बघा विमान आले। अगदी 2-2 मिनिटाला विमान येते, अगदी जवळून चालले। पाहू शकता माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी विमान दाखवते, कारण विमानतळ जवळ असल्यामुळं सारखं 2 मिनिटाला विमान येत असतं। पाण्यात पाहिजे मामा आपण, नाही पाण्यात जाऊ आपण। मित्रांनो ही माझी वाईफ आहे काजल, हिचा पेपर होता पवईला सकाळी, रेल्वेचं एक्झाम झाली, संपली। आणि त्यानंतर आमच्या भाच्याकडं, बहिणीकडं आलो मी। हा आमचा भाचा आहे कुणाल कुडेकर, तो आता SY करतोय, बरोबर ना, SYला आहे। आणि ही दीक्षा कुडेकर आणि ती दिव्या कुडेकर। दिव्याचं कंप्लीट झाले शिक्षण आणि ही आता किती 10वीला आहे तू? 10वीला गेली। सकाळपासून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पाहुणचार केला आहे। आणि त्यांनी मग आग्रह केला की आम्ही दुपारी सकाळीच जाणार होतो राजगुरुनगरला, पण ते म्हटले थांबा संध्याकाळी जा, आपण बीचवर वगैरे जाऊ, मजा करू। आणि मी देखील अनेक वर्षांनी आलो आहे, त्यामुळं ते देखील खुश झालेत। ते म्हटले मामा आपण फिरायला जाऊ मस्तपैकी, सकाळी जेवण केले मस्तपैकी। आणि नंतर आता माशाचा वगैरे बेत आहे। समुद्राचे मासे आपल्याला माहिती आहे छान लागतात। बघा ही मस्त छान मासे बनवते दिव्या। तिकडे कॅमेरा का बघ, थोडी लाजू नको। हे अशा प्रकारे एक आजची आमचा एन्जॉय झाला मित्रांनो। आजचा दिवस आज अतिशय छान केला आहे। पुन्हा एकदा विमान आले, 2-2 मिनिटाला विमानं येतात, कारण छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ इथं जवळच आहे, त्यामुळे अगदी 2-2 मिनिटाला विमानं येतात। अनेक दिवसांपासून माझी मुंबईला येण्याची इच्छा होती, तुम्हाला मगाशी सांगितलं। आज आलो आहे आणि कुठंतरी निमित्त लागतं मित्रांनो। अनेक वर्षांपासून माझा देखील माझ्या बहिणीकडे यायचा प्रयत्न होता, पण निमित्त नव्हतं असं म्हणतात। पण ते निमित्त आज मिळालं, परीक्षे निमित्ताने आलो आणि त्यांच्या घरी वगैरे गेलो मस्तपैकी। आणि खूप गरम होत होतं, कारण मुंबई म्हटलं की उकाडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं, मोठ्या प्रमाणावर उकाडा होता, गरम होत होतं। त्यामुळे म्हटलं आता थोडंसं बाहेर पडा। मग
थोडासा फ्रेश झालो आणि आम्ही सगळेजण मस्तपैकी आता रिक्षानं आलो इकडं जुहू बीचला. थोडंसं आहे खराब, थोडंसं पिशव्या वगैरे, थोडंसं लोकांनी थोडीशी स्वच्छता राखली पाहिजे. आणि इथं आल्यानंतर थोडंसं आता मूड फ्रेश झाला आहे, एकदम छान वाटते, थंड हवा सुटली आहे आणि संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे सनसेट देखील पाहायला मिळतोय. लाटांवर लाटा येतात आहे आणि अतिशय लांब बीच आहे, पाहू शकता. त्या ठिकाणी लिंक रोड चालू आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने अतिशय सुंदर असा लिंक रोड समुद्रामधून बनवला आहे आणि त्या लिंक रोडचं काम देखील सुरू आहे आणि तो बोगद्यातून देखील तो लिंक रोड गेलेला आहे. अशा प्रकारे टेक्नॉलॉजी पुढे गेली मित्रांनो. भारत नक्कीच जगातील एक चांगली महासत्ता आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेक भारत सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. त्यामध्ये रस्त्याची कामं असेल, पुलं असेल, उड्डाण पुलं असेल, मोठे मोठे चांगल्या प्रकारचे उद्योग असतील, अतिशय चांगलं प्रगती करतोय भारत. आणि महाराष्ट्राचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे भारताच्या प्रगतीमध्ये. मेवेश बोर्ड अंदर लो ना. ओ सोहम मेवेश दमला हाँ बदलो, वहाँ जाके बदलो. Yo, watch out! वाव. मित्रांनो, हाय, हॅलो, नमस्कार. मी निवेदक रुपेश वाळके. आज मी मुंबईमधील बांद्रा भागामध्ये पाहू शकता स्केटिंग कशा प्रकारे इथं प्लेयर करतात आहे. जबरदस्त हार्डवर्क, अतिशय सुंदर असं स्केचिंग. आणि पाहू शकता कशा प्रकारे अनेक जण प्रयत्न करतात, काही जण यशस्वी होतात, काही जण अयशस्वी होतात. हे पाहू शकता. थोडासा प्रयत्न फसलाय. अनेक प्लेयर या ठिकाणी स्केचिंग करतात आहे. काहींचा प्रयत्न यशस्वी होते, काही जण अयशस्वी होतात. अरे बापरे, हे पहा, त्या ठिकाणी थोडासा कोलॅप्स झाला आहे आणि तो खाली पडला आहे. म्हणजे कुठलाही खेळ म्हटलं की त्याच्यामध्ये जोखीम असते. कुठल्याही खेळामध्ये जोखीम घेतल्याशिवाय कुठलाही खेळाडू यशस्वी होत नाही. आणि याचं उत्तम ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. मुंबईच्या बांद्रा भागामध्ये आहे मी. इथं
कशा प्रकारे प्रॅक्टिस या ठिकाणी खेळाडू करतात हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता. ओ अनेक लेडीज जेंट्स खेळाडू या ठिकाणी आहेत. मित्रांनो याच्यामध्ये रिस्क देखील आहे, कारण खाली पूर्ण स्लॅब आहे. खाली जर पडल्यानंतर इंजुरी देखील होऊ शकते. पण त्यांच्यामध्ये तेवढं धाडस आहे, इच्छाशक्ती, आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे सर्व काही शक्य होत असतं. हे पहा, हे पहा कशा प्रकारे जवळजवळ तिथं 7 ते 8 फूट उंची आहे. हे पहा, ही एक लेडीज प्लेअर तिथं गेली आणि यशस्वीपणे पुन्हा एकदा रिटर्न, आणि पुन्हा रिटर्न आली, यशस्वीपणे ती वरती आली आहे. चांगला तिचा समतोल आहे, समतोल चांगली राखते. बॅलन्स पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे. एवढं सोपं नाही आहे, कारण रोजची प्रॅक्टिस असल्यामुळे ते शक्य होते. बिल्डिंग आहे तिला पण काहीतरी विशेष नाव असेल. हा ते नाही मला सांगता. मी ज्यावेळेस गेट ऑफ इंडिया ते वेडिंग यांनी सुद्धा नव्हती ठेवली अंबानीने. एवढं महाग आहे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. मी कालपासनं मुंबईच्या दौऱ्यावर आहे, मायानगरी मुंबईमध्ये. हे पाहू शकता, हे ताज हॉटेल आहे मित्रांनो. ज्यावेळेस अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर ताज हॉटेलवर अटॅक केला होता, तेच हे ताज, भव्यदिव्य ताज हॉटेल. मित्रांनो आज जवळून हे हॉटेल पाहिले. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे हॉटेल आहे मित्रांनो.